आपण आज आलेलो आहोत श्री क्षेत्र सोनूनकरवाडी, तालुका मंठा, जिल्हा जालना या ठिकाणी. हे आमचे आदरणीय संताराम पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी आक्कासाहेबाला हप्त्यातून 2 वेळेला डायलिसिस जालन्याला चालू होतं. 1 महिनाभरापूर्वी आपण एक अमृत ज्यूसची बॉटल त्यांना सजेस्ट करण्यासाठी दिली होती. तर त्या माध्यमातून त्यांना काय अनुभव आला त्यांच्या तोंडून आपण हा रिझल्ट ऐकणार आहोत. आक्कासाहेब, तुमचं नाव सांगा अगोदर. मंडोदरी संताराम देवकते पाटील. तर तुम्हाला या अमृत ज्यूसच्या माध्यमातून कशा पद्धतीनं फरक पडला, कसा छान रिझल्ट वाटला ते तुम्ही सांगा. पहिले दम येत जाई, हो चल वाटत नव्हतं, आता जरा दम येत नाही. तुमच्या आता आजाराचं हे सांगा ना, आजार बाबा कोणता होता असं म्हणजे? किडनीचा दोन्ही किडन्या फेल, त्यासाठी आपलं डायलिसिस चालू होतं. आजार बाबा कोणता होता असं म्हणजे? किडनीचा दोन्ही किडन्या फेल, त्यासाठी आपलं डायलिसिस चालू होतं. क्रिएटिन वगैरे किती होता अगोदर असं कळू दे. तुम्ही बोला. 12.8 होतं अगोदरचं, बाटलीच्या अगोदरचं. नंतरचं आता बाटली झाल्याच्या नंतर 7.5 झाले आणि रक्त 5 पॉईंट होतं, 7.5 झालं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जे किडनीचा मेन प्रॉब्लेम आहे किडनी पेशंटचा, येस सर, जे क्रिएटिन असते किडनीचं वाढलेलं क्रिएटिन आणि जी रक्ताची कमतरता असते रक्ताची, या दोन्ही प्रकारामध्ये या अमृत ज्यूसने चांगल्या प्रकारे त्यांना अनुभव आलेला आहे. जो दम लागत होता माणसाला डायलिसिस केल्याच्या नंतर, तो दम सुद्धा कमी झालेला आहे आणि विशेष करून रक्तात वाढ सुद्धा झालेली आहे. तर ह्या बरोबर ना? तुम्ही आता कायमस्वरूपी घेत राहणार आहात ना? हो. धन्यवाद. हो. छान रिझल्ट आहे सरजी.